आषाढ़ी एकादशी के अवसर पर भगवान विट्ठल के दर्शन के लिए वारी और दिंडी की सैकड़ों साल पुरानी परंपरा है। इस परंपरा और संस्कृति से स्कूली विद्यार्थियों का परिचय करने के लिए नागपुर में विशेष कार्यक्रम वारकरी दिंडी माया मराठी महोत्सव का आयोजन किया गया। शहर के शंकर नगर चौक से निकली ये दिंडी बजाज नगर के ज्ञानेश्वर मंदिर तक आई, जिसमें बड़ी संख्या में स्कूली विद्यार्थी शामिल हुए। नागपुर जिला परिषद शिक्षा विभाग, नूतन भारत विद्यालय एवं जूनियर कॉलेज और मराठी ज्ञान संवर्धन प्रतिष्ठान के संयुक्त तत्वाधान में आषाढ़ी एकादशी के अवसर पर विद्यालय वारकरी दिंडी माया मराठी महोत्सव का आयोजन किया गया। शंकर नगर से बजाज नगर ज्ञानेश्वर मंदिर तक निकली इस भव्य दिंडी में स्कूली विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा धारण कर संत प्रतिमाओं और ग्रंथों के साथ निकले। इस दौरान ग्रंथों, संत साहित्य और अपनी पारंपरिक संस्कृति के महत्व को दर्शाने वाली विविध गतिविधियां भी आयोजित की गई। इस विशेष कार्यक्रम में स्कूली विद्यार्थियों के साथ ही स्थानीय नागरिक भी शामिल हुए। दिंडी यावेळेला पहिल्यांदा निघाली। नागपुरातला एक नवीन उपक्रम आहे हा। आणि दिंडी सावरकरांच्या पुतळ्यापासून निघाली। सावरकरांची शताब्दी म्हणून त्यांना विनम्र अभिवादन करत निघाली आणि ती बजाजनगरमध्ये येणार, मंदिरात येणार। कारण की आपल्याला एक गाणं माहिती आहे की चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू। तर त्यामुळे ज्ञानदेवा डोळा पाहण्यासाठी सगळी दिंडी इथे आली। बजाजनगरच्या सगळ्या ग्रुप्सनी याच्यामध्ये भाग घेतला, आपलं कंट्रीब्युशन दिलं आणि आपला सहकार्य प्रदान केलं। त्यामुळे दिंडी मोठी आणि गुणात्मक झाली। आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नागपूर आणि मराठी ज्ञान संवर्धन प्रतिष्ठानतर्फे ही वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली होती। यामागचा उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांना आपलं जे वारकरी पंथ आहे किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे आद्य दैवत आहे पांडुरंग, ती सगळी संस्कृती कळायला हवी। आपल्या संस्कृती परंपरा शिक्षणासोबत याचं पण तितकंच महत्त्व आहे हे कळायला हवं आणि ती कशी असते त्याचा अनुभव यावा म्हणून ही वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 1500 ते 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विविध शाळेतला आणि तितक्याच शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, परिसरातील नागरिक आणि सगळ्यांनी याचा खूप आनंद उपभोगला आणि सगळ्यांना कळलं की एक चैतन्य निर्माण झालं होतं त्यांच्यामध्ये।